नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। नांदुरा प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट। नांदुरा तालुक्यातील नादब्रह्मात रंगलेला विवाह सोहळा। मृदंग टाळांच्या गजरात विशाल महाराज तायडे यांची आगळी वेगळी वरात। महाराष्ट्रातील नामांकित पखवाज वादक व मृदंगाचार्य म्हणून ओळख असलेले श्री विशाल महाराज तायडे यांच्या विवाह सोहळ्याने पारंपरिक संस्कृतीचा एक अनोखा आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे। दिनांक एप्रिल 21 रोजी टाकळी विरो येथे अत्यंत पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात त्यांचा विवाह संपन्न झाला। विवाहानंतर नवरदेव नवरी श्रीक्षेत्र आलमपूर येथे आगमन करताच गावकऱ्यांनी त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले। नेहमीप्रमाणे डीजेच्या कर्कश आवाजात निघणाऱ्या वरातीऐवजी येथे टाळ, मृदंग आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली। या नादब्रह्माने भारलेल्या वातावरणाने उपस्थित सर्वांना एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती दिली। विशाल महाराज तायडे हे स्वतः मृदंगवादनात प्रावीण्य मिळवलेले असल्याने त्यांच्या विवाह सोहळ्यातही त्यांच्या कलेचा आणि वारकरी परंपरेचा ठसा स्पष्टपणे उमटला। गावातील वारकरी, भजन मंडळे आणि भाविक मोठ्या उत्साहाने या मिरवणुकीत सहभागी झाले होते। गायन आणि मृदंगाच्या तालावर निघालेली वरात हा अनुभव अनेकांसाठी पहिल्यांदाच होता। या अनोख्या सोहळ्यामुळे पारंपरिक संस्कृती जपण्याचा आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक सकारात्मक संदेश समाजात गेला आहे। आधुनिकतेच्या युगातही आपल्या परंपरा आणि संस्कार जपत विवाह सोहळा कसा साजरा करता येतो, याचे उत्कृष्ट उदाहरण विशाल महाराज तायडे यांनी घालून दिले आहे। गावकऱ्यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशीच संस्कृती जपणारी परंपरा पुढेही टिकावी अशी भावना व्यक्त केली। एकंदरीतच नादब्रह्मात झालेल्या या विवाह सोहळ्याने सर्वांच्या मनावर अविस्मरणीय छाप सोडली आहे।